नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, पडणारा पाऊस आणि त्याचबरोबर हा बहरलेला निसर्ग खरंच आपल्या मनाला एक प्रकारचा आनंद देत आहे. कोकण म्हणजे निसर्गाचं सुंदर रूप आणि त्या निसर्गाला पूर्णत्व देणारा पाऊस म्हणजेच धरतीवरचा स्वर्ग आहे. त्याला एक वेगळाच टच देतो हा पाऊस. पहिल्या पावसाच्या सरी पडल्या की कोकणातील प्रत्येक शेतकरी नव्या आशेने आपल्या शेताकडे निघतो. आज आपण पाहणार आहोत कोकण, पाऊस आणि शेतकऱ्याचं अतूट नातं. पहिला पाऊस पडला की संपूर्ण कोकण हिरवागार होतो. सुकलेली जमीन नवचीव घेते. मातीचा सुगंध, ओढ्यांचा खळखळाट, डोंगरावरचं धुकं, हे दृश्य प्रत्येक कोकणवासियाच्या मनात कायम घर करून राहत असते. पाऊस सुरू झाला की खरी धावपळ सुरू होते. शेताची नांगरणी, बांध दुरुस्ती, पाण्याची योग्य व्यवस्था. संपूर्ण कुटुंब शेतात उतरलेलं दिसतं. कोकणातील भात लागवड म्हणजे एक उत्सवच. चिखलात तासनतास उभे राहून रोपे लावणाऱ्या महिला, त्यांच्या ओठावरची गाणी आणि कामातील उत्साह, हे सर्व पाहताना कोकणाची संस्कृती अनुभवायला मिळते. पाऊस म्हणजे आनंद, पाऊस म्हणजे बरंच काही. पाऊस म्हणजे हिरवा निसर्ग, पाऊस म्हणजे सुखावून टाकणारा एक वेगळाच आनंद. पाऊस म्हणजे सगळीकडे पाण्याचा बहर. पाऊस म्हणजे सुख, आणि हे सुख आपल्याला कोकणात येऊनच मिळते. पाऊस म्हणजे आनंद, पण त्याचबरोबर चिंता देखील. जास्त पाऊस आला किंवा कमी झाला तर कोकणातील शेतकऱ्यांना अनेक वेळा काळजीत टाकत असतो, तर संपूर्ण पीक धोक्यात येऊ शकतं. तरीही शेतकरी हार मानत नाही. या दिवसात कोकण स्वर्गासारखं दिसत असतं. मित्रांनो, नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत असतात. या वाहणाऱ्या ओढ्यांवरती घातलेले बांध म्हणजे छोटी छोटी धरणं ही येथील खासियत आहे. आणि या धरणांच्या आजूबाजूच्या परिसरात साचलेल्या पाण्यात पोहण्याची मजा काही औरच असते. मित्रांनो, खूप वर्षापूर्वी, म्हणजे 20 ते 25 वर्षापूर्वी, कोकण हे लहान मुलांपासून तर अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत भरलेलं असायचं. लहान मुलांची संख्या ही खूप असायची. त्यामुळे मनोरंजनाची इतर साधने नसली तरी निसर्गालाच मनोरंजनाचं साधन मानून अनेक जण या निसर्गाच्या सोबतीने आनंद लुटण्याचा प्रयत्न करत, मुलं आनंद लुटण्याचा प्रयत्न करत, केवळ क्रिकेटवरती अवलंबून न राहता सूरपारंबा, धरणाच्या पाण्यात आणि विविध आनंद या पावसाबरोबरच निसर्गाच्या साथीने घेत असत. मित्रांनो, पावसात गुरे चरायला घेऊन जाण्याची मजा काही औरच असायची. अगदी शनिवार रविवारची सुट्टी ही गुरांच्या मागे जात असे. तिथे माळ रानावरती गुरांना घेऊन चरायला सोडून नंतर
तेथील निसर्गाचा आनंद लुटणे ही गंमतच असायची. आणि ही गंमत त्यावेळेला आम्ही लुटलो होतो. आजही काही मुलं लुटतात, पण गावावरला गेल्यावरती धरणातील पाण्याची डुबकी, धरणातील पाण्यामध्ये पोहणं हे आजही सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट वाटत असते. प्रत्येक डोंगर हिरवा, प्रत्येक नदी भरलेली, प्रत्येक धबधबा जिवंत झालेला. शेतकरी फक्त मेहनत करत नाही, शेती करत नाही, तर तो संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. कोकणातील पाऊस हा खूप काही सांगून जातं आणि त्याची आपल्याला पावलोपावली येत असते. मित्रांनो, शेतकरी आपल्या मेहनतीने संपूर्ण देशाचं पोट भरतो. कोकणातील पाऊस, हिरवीगार शेती आणि शेतकऱ्याचा संघर्ष यामुळे कोकण आजही जिवंत आहे. मित्रांनो, कोकणातील शेती आणि या शेतीबरोबरच अनेक आठवणी आजही जसेच्या तशा पावसाबरोबरच दरवर्षी आपल्या समोर येत असतात. लावणी लावताना केलेली मजा, बैलाबरोबर चिखल करताना केलेली मौज मस्ती, आजूबाजूचा हिरवागार परिसर आणि या परिसराच्या साथीने, या हिरव्यागार निसर्गाच्या साथीने माळ रानावरती केलेले जेवण, मित्रांनो, आजही अगदी आपल्याला जसंच्या तसं आठवतं. या आठवणी आजही ताज्या आहेत. आज शेती फार कमी प्रमाणात केली जाते, पण त्यावेळी शेती हे महत्त्वाचं एक उपजीविकेचं साधन होतं, पोट भरण्यासाठी साधन होतं. कारण अनेक कुटुंबे ही शेतीवरती अवलंबून असायची. मुंबईवरून येणारी मनी ऑर्डर आणि शेती यांचा मिलाप होऊन कोकणातील लोकांचं जगणं हे बहरास येत असे. भले पोटाला कमी मिळालं, 2 घास कमी भेटले, तरीही मिळेल त्या उत्पन्नात समाधान मानून या आजूबाजूच्या परिसराचा आस्वाद घेत, आजूबाजूच्या निसर्गावर अवलंबून राहून या कोकणाची निसर्ग संपन्नता वाढवून आजही कोकणातील शेतकरी ताठमानेने उभा आहे. येथे ना आत्महत्या होत, ना येथे हुंडा दिला जात. तर मित्रांनो, ही आहे कोकणातील शेतकऱ्याची कथा म्हटली तर सुंदर असा एक जीवनाचा मिलाप आहे. अगदी सण उत्सव साजरे करत, शेती करत आपलं जीवन हे सत्कारणी लावत असतो. आपलं जीवनाचं तो सोनं करत असतो. पाऊस नाही पडला तर त्याची काहीही तक्रार नसते, त्याची कोणतीही तक्रार सरकार दरबारी नसते. हा पाऊस राजा त्याला खुश करत असतो, कधी कधी काळजीत टाकत असतो. पण आजही या ताटमानेने उभे राहण्यास हा शेतकरी आजही निसर्गाला देव मानून अगदी ताटमानेने आपल्या या आयुष्याचं सोनं करत आहे. मित्रांनो, ही गोष्ट आहे कोकणातील शेतकरी, पाऊस, शेतकरी आणि आजूबाजूचा निसर्ग यांचा सुंदर मिलाप. मित्रांनो, कोकणाच्या या भटकंतीत जर हा प्रवास तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच कोकणातील सुंदर प्रवासासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या कोकणातील सफरेला. तोपर्यंत धन्यवाद.